नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण दुसरा वर्ग समीकरणे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आपण सोडवतोय। प्रश्न 5वा सोडवणार आहोत। जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाचे एक मूळ असेल तर k ची किंमत काढा। या ठिकाणी x बरोबर 3 हे एक मूळ असेल तर या ठिकाणी kx वर्ग वजा 10x अधिक 3 या बरोबर 0 या समीकरणामध्ये x बरोबर 3 ची किंमत ठेवून आपल्याला k ची किंमत मिळणार आहे। पाहूया या ठिकाणी k गुणिले 3 चा वर्ग x ची किंमत 3 ठेवायची आहे वजा 10 गुणिले 3 अधिक 3 बरोबर 0 3 चा वर्ग 9 गुणिले k 9k वजा 10 त्रिक 30 अधिक 3 बरोबर 0 स्वरूप पद आहेत वजा 10 अधिक 3 वजा 27 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केलेली आहे 30 मधून 3 27 मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 27 एक वजा आणि एक अधिक असेल तर 9k वजा 27 बरोबर 0 वजा 27 पलीकडे गेल्यानंतर अधिक 27 9k बरोबर 27 k बरोबर या ठिकाणी 9 27 ला भागिले होणार आहे 9 त्रिक 27 k ची किंमत 3 आहे। ओके। 6वा प्रश्न आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय आहे वजा 7/5 वजा 7/5 आहे म्हणजे m बरोबर वजा 7/5 वरील वर्ग समीकरणात ही किंमत ठेवायची आहे। 5 गुणिले m वर्ग म्हणजे वजा 7/5 कंसाचा वर्ग ओके अधिक 2 गुणिले m आहे म्हणजे m वजा 7/5 अधिक k बरोबर 0 या ठिकाणी 5 गुणिले वजा 7/5 चा वर्ग वजा 7 चा वर्ग 49 आणि या 5 चा वर्ग छेदस्थानच्या 5 चा वर्ग 25 या ठिकाणी 5 1 5 5 5 25 हे सोडवून काय मिळालं या ठिकाणी 49/5 इथं 49/5 या चौकटीमध्ये या ठिकाणी ही 5वी चौकट आहे। पुढे या ठिकाणी या वजा 7 आणि 2 चा गुणाकार अंशांचा गुणाकार 2 14 वजा 14/5 आता 49/5 वजा 14/5 दोघांचा छेद समानच आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची 49 मधून या ठिकाणी 14 वजा करायचे म्हणजे 9 मधून 4 गेले उरले या ठिकाणी 5 आणि 4 मधून 1 गेला 3 उरले 35 या ठिकाणी भागिले 5 आहे म्हणजे 5 7 35 49 वजा 14 35 भागिले 5 5 7 म्हणजे इथं 7 येणार हे 7 पलीकडे गेल्यानंतर वजा 7 k बरोबर वजा 7 ओके। पुढचा पॉइंट आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणाची मुळे काढणे सोल्यूशन ऑफ ए क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन। या ठिकाणी अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवता येते पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवता येते। सूत्राचा वापर करून आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती पाहायच्या आहेत। पहिली अवयव पद्धत आहे नंतर पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि शेवटी सूत्राचा वापर करून परीक्षेमध्ये ज्या पद्धतीनं मूळ काढायचे सांगितले अवयव पद्धतीने सांगितलं असेल तर अवयव पद्धतीचा वापर करा दुसऱ्या पद्धतीचा वापर करून उत्तर बरोबर आला असेल तर ते चूक धरलं जाणार ओके। या ठिकाणी सूत्राचा वापर करूनच सोडवायला पाहिजे जेव्हा सूचना तशी असेल तर अवयव पद्धतीने किंवा पूर्ण वर्ग पद्धतीने चालणार नाही ही सूचना अतिशय गांभीर्याने घ्या। अनेक मुले या ठिकाणी उत्तर बरोबर काढतात पण अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा असं म्हटलेलं असताना सुद्धा सूत्राचा वापर करतात किंवा पूर्ण वर्ग पद्धतीचा करतात ओके अशाला गुण दिले जात नाहीत। पाहूया सराव संच 2.2 मधील उदाहरण आपण सोडवायचे आहेत। खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0 ओके। या ठिकाणी वर्ग पदाला सगुणक 1 आहे 54 हे स्थिर पद आहे 54 या स्थिर पदाचे असे 2 अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज वजा 15 आली पाहिजे म्हणजे 2 अवयव 9 सक्क 54 अगदी बरोबर आहे 9 आणि 7 ची बेरीज 15 येते। वजा 15 येण्यासाठी दोघांनी वजा दिली पाहिजे चिन्ह दोघांनी वजा दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की वजा 9 गुणिले वजा 6 अधिक 54 गुणाकार येतोय वजा 15 बेरीज येते वजा 15x ऐवजी एकदा वजा 9x आणि वजा 6x म्हणजे वजा 15x ची फोडच केली या ठिकाणी वजा 9x वजा 6x आणि पहिला आणि शेवटचं पद आहेत
पहिल्या दोघातून सामायिक x निघतो, x कंसात x वजा 9. या ठिकाणी दुसऱ्या कंसामध्ये डोळं झाकून हा x वजा 9 कंस येणारच, x वजा 9. मग हा x कुठून आला, इथला. आणि मग बाहेर काय आहे, त्यात सगुणक वजा 6, म्हणजे बाहेर सगुणक वजा 6, म्हणजे x कंसात x वजा 9 कंस पूर्ण वजा 6 कंस दुसरा आहे. या ठिकाणी दोन समान कंस आहेत, x वजा 9 कंस पूर्ण बरोबर 0. दोन समान कंस या ठिकाणी आहेत, त्याबद्दल एकच कंस लिहायचा, x वजा 9. आणि कंसाच्या बाहेरची पदे इथं x आहे आणि इथं वजा 6 आहे, दुसऱ्या कंसात ठेवायचे, x वजा 6 बरोबर 0. x वजा 9 ही एक संख्या समजा, x वजा 6 ही दुसरी संख्या. दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल तर कोणती तरी 0 पाहिजेच, म्हणून दोघींनाही 0 समजायची संधी द्यायची. x वजा 9 बरोबर 0, वजा 9 पलीकडे गेले, x बरोबर 9. ओके. किंवा x वजा 6 बरोबर 0, वजा 6 पलीकडे गेले, x बरोबर 6. म्हणजे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत 9 आणि 6. ओके. त्यानंतर तिसरं उदाहरण त्यातलं आहे 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. वर्ग पदाला आता सहगुणक आहे 2, त्याच्याबरोबर स्थिर पदाचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 13 दुनी 26 आणि मग 26चे अवयव पाडायचे आहे. चुकून ही 13चे अवयव पाडायला घेऊ नका. वर्गपदाला सहगुणक 1 असेल तर ठीक आहे, पण वर्गपदाला सहगुणक असेल तर या ठिकाणी स्थिर पदाबरोबर त्याचा गुणाकार करायचा. 13 दुनी 26, 26चे अवयव 27 येण्यासाठी 26 एके 26, म्हणजे 27y बद्दल पहिला आणि शेवटचं पद तसंच. 27y बद्दल अधिक 26y अधिक 1y. एकूण 4 पदे झाली. पहिल्या दोघातून सामायिक 2y निघतोय, का तर 26ला 2 भाग जाऊन 13 भागाकार मिळतोय, म्हणजे 2y वर्गामधला 2y बाहेर काढल्यानंतर 1y आत राहिला, अधिक 13 दुनी 26y, म्हणजे 26ला y बाहेर गेलेलेच आहेत, म्हणजे 26 भागिले 2 13. y अधिक 13 हा कंस इथं लिहिलेला आहे. हा y अधिक 13, दोन समान कंस येतातच नेहमीच. हा y इथला आहे, या yचा वरच्या सहगुणक अधिक 1 आहे, तो बाहेर लिहिला, अधिक 1 बरोबर 0. दोन समान कंस एकाच कंसात y अधिक 13, कंसाच्या बाहेरची पद 2y अधिक 1 बरोबर 0. ओके. या ठिकाणी दोन संख्यांचा गुणाकार 0 असेल किंवा दोन कंसांचा गुणाकार 0 असेल तर एकदा हा कंस 0 बरोबर दाखवायचा. y अधिक 13 बरोबर 0, y बरोबर वजा 13, अधिक 13 पलीकडे गेले, किंवा 2y अधिक 1 बरोबर 0, अधिक 1 पलीकडे गेले वजा 1, 2y बरोबर वजा 1, 2 गुणिले आहेत वजा 1 ला भागिले, y बरोबर वजा 1/2, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वजा 13 आणि वजा 1/2 आहेत. ओके. चौथं उदाहरण आहे 5m वर्ग अधिक 22m अधिक 15. हे वर्ग समीकरणाच्या स्वरूपात न्यायचं. 22m आणि अधिक 15 पाठीमाग घ्यायचे, चिन्ह बदलणार त्यांची. 5m वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर 0. ओके. आता या ठिकाणी वर्ग पदाला सहगुणक 5 आहे, स्थिर पद वजा 15 आहे, त्यामुळे 5 गुणिले वजा 15 वजा 75 चे अवयव 25 त्रिक 75. 25 त्रिक 75 कशासाठी तर 25 आणि 3चा फरक 22 येतोय. वजा 22 फरक येण्यासाठी 25ला मोठ्या संख्येला चिन्ह वजा दिलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 5m वर्ग आणि वजा 15 हे पहिला आणि शेवटचं पद लिहायचं आहे तसं. वजा 22m ऐवजी एकदा वजा 25m. ओके. आणि अधिक 3m. 5m वर्ग वजा 25m मधून सामायिक 5m मिळतोय, कारण 25चा अवयवात 5 आहेत. 5 5 25, 25m वजा 25m. ओके. m वजा 5 हाच कंस पुढे m वजा 5. ओके. आणि मग mचा सहगुणक इथं अधिक 3 आहे, तो अधिक 3, 2 बरोबर 0. दोन सामायिक कंसाबद्दल एक कंस m वजा 5 बद्दल, आणि बाहेरचे दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 बरोबर 0. ओके. दोन कंसांचा गुणाकार 0 म्हटल्यानंतर एकदा हा कंस 0 बरोबर दाखवायचा. m वजा 5 बरोबर 0, m बरोबर 5, किंवा 5m अधिक 3 बरोबर 0, अधिक 3 पलीकडे गेले वजा 3, m ला 5 गुणिले. ओके. म्हणून 5 गुणिले पलीकडे जाऊन भागिले होणार आहे. m बरोबर वजा 3/5, म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि वजा 3/5 ही आहेत. ओके. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1. Question number 5. Find k if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Here x is equal to 3 is the root of the given equation. Substituting x is equal to 3 in the given equation, k into x square 3 square minus 10 into x 3 plus 3 is equal to 0. 3 square 9 into k 9k minus 10 into
10 into 3 minus 30 plus 3 is equal to 0. Here minus 30, here plus 3. Similar terms, minus 30 plus 3 minus 27. 9k minus 27 is equal to 0. That means 9k is equal to 27. Dividing both sides by 9, we get k is equal to 27 upon 9. 27 divided by 9. Okay. Dividing 27 by 9, we get 3. K is equal to 3. Okay. The value of k is 3. Question number 6. One of the roots of equation 5m square plus 2m plus k is equal to 0 is minus 7 upon 5. Complete the following activity to find the value of k. Here minus 7 upon 5 is the root of equation 5m square plus 2m plus k is equal to 0. Okay. Here minus 7 upon 5. Put m is equal to again minus 7 upon 5 in the equation. That means 5 into m square. M square means minus 7 upon 5 bracket square plus 2 into minus 7 upon 5 plus k is equal to 0. Here 5 into minus 7 upon 5 square means 49 upon 25. Okay. Minus 7 square plus 49 upon 5 square 25. Dividing 25 by 5, we get 5 into 5 25. Okay. 49 upon 5. Here 49 upon 5. Here 2 into minus 7 minus 14 upon 5. Here denominator same. 49 minus 14. 49 minus 14 35. 35 upon 5 7. Here 7. 7 plus k is equal to 0. K is equal to minus 7. Okay. The next point, solution of a quadratic equation by factorization. Practice set number 2.2. Solve the following quadratic equations by factorization. First sub question, x square minus 15x plus 54 is equal to 0. Here factors of 54, we get here minus 9 and minus 6. Why? Minus 9 minus 6 addition minus 15x middle term we get. Okay. Product minus 9 into minus 6 plus 54. Okay. Instead of minus 15x, write here minus 9x minus 6x. First term x square, third term last term plus 54. Write as it is. We get here x square minus 9x minus 6x minus 54 is equal to 0. Okay. Here 3 terms, here 4 terms. From first 2 terms, what is common? X is common. Taking x common, we get in bracket x minus 9. Write same bracket x minus 9. Okay. X minus 9, second bracket. Here x. Okay. This x from here. The coefficient of this x minus 6. This minus 6 out of bracket. Okay. Minus 6 into bracket x minus 9 is equal to 0. To same brackets, write one bracket x minus 9. Out of brackets, terms are x minus 6. Take second bracket. In first bracket x minus 9, second bracket x minus 6 is equal to 0. Okay. If the product of two numbers is 0, then at least one of them is 0. Therefore, x minus 9 into bracket second x minus 6 is equal to 0. Write at first x minus 9 is equal to 0. That means x is equal to 9. Okay. Or x minus 6 is equal to 0. X is equal to 6. 9 and 6 are the roots of the given quadratic equation. Okay. Third equation, 2y square plus 27y plus 13 is equal to 0. Here coefficient of y square 2 and constant number 13. Product 2 into 13, 26. The factors of 26 into 1. Okay. Why? 26 plus 1 we get 27 and 26 into 1 we get here 26. Instead of 27y, write plus 26y plus 1y. Here 3 terms, here 4 terms. Okay. From 2 terms,
2y square plus 26y, take common 2y into bracket y plus 13, okay, 2y into y, 2y square, 2y into 13, 26y, plus same, right, same bracket, y plus 13, from this y, from this y, okay, the coefficient of y plus 1, right, out of bracket, okay. We get here 2y into bracket y plus 13 bracket complete plus 1 into bracket y plus 13 bracket complete is equal to 0. Two brackets are same, right, common 1, okay, y plus 13, take 1 bracket. Two are same. Out of bracket terms 2y plus 1, take second bracket. In second bracket 2y plus 1 is equal to 0. Again here, if the product of two numbers is 0, then at least one of them is 0. That means y plus 13 is equal to 0, y is equal to minus 13, and 2y plus 1 is equal to 0, 2y is equal to minus 1, y is equal to dividing both sides by 2, we get y is equal to minus 1 half. Okay. Here minus 13 and minus 1 half are the roots of given quadratic equation. Fourth sub question here, 5m square is equal to 22m plus 15. Write this equation in the form of ax square plus bx plus c is equal to 0. 5m square plus 20 plus 22m to minus 22m plus 15 to minus 15 is equal to 0. Okay. Here coefficient of n square 5, constant term of minus 15, product of 5 into minus 15 minus 75. The factors of minus 75, minus 25 and 3. Why? Minus 25 into 3, product is minus 75. And addition minus 25 plus 3, minus 22. Okay, here. Instead of minus 22, write minus 25m plus 3m. Okay, 5m square first term and last minus 15, keep as it is. Here, take a common 5m square minus 25m, take common 5m, we get in bracket m minus 5, okay, 5m into m, 5m square, minus 5m into 5, minus 25. Write same bracket m minus 5, this m from this, okay, coefficient of this m plus 3, okay, is equal to 0. From two same bracket, write one common minus m minus 5. Out of terms out of bracket, take second bracket, in second bracket 5m plus 3 is equal to 0, okay. Here again the product of two numbers is 0, then at least one of them is 0. That means m of minus 5 in first bracket, m minus 5 is equal to 0, that means m is equal to 5. Second bracket 5m plus 3 is equal to 0, or 5m is equal to plus 3 minus 3. m is equal to minus 3 upon 5. Okay. 5 and minus 3 upon 5 are the roots of given quadratic equation. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. अद्याप भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनी या चॅनलची लिंक पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स जरूर द्या. त्यामुळे पुढील अधिक दर्जेदार व्हिडिओ तयार करण्यासाठी मला अधिक प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.